नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला स्वीट कॉर्नचं कणसाचा चिवडा दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते। हे स्वीट कॉर्न घेतलेलं आहे मी, ते उकडून हे घेतलेलं आहे। उकडून जरासं मीठ घालून उकडलेलं आहे आणि मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे। त्याचा कणसाचा चिवडा दाखवणार आहे मी। आणि हे टोमॅटो 2 टोमॅटो घेतले आणि मीठ, हळद, जिरं, मोहरी, मिरची, 2 कांदे घेतले बारीक चिरून आणि कोथिंबीर, कढीपत्ता, तेल। आता कसं करायचं दाखवते मी। कढई तापू देते। कढई तापलेले आता तेल घालूया, जरा जास्तच घालायचं तेल। तेल काढलेलं आहे आता त्यात 1 चमचा जिरं घालूया, मोहरी घालूया थोडी, अर्धा चमचा मोहरी, त्यात मिरची पण घालून द्या। कांदा पण घालूया। चांगला ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचा। तेल सुटत थोडे शेंगदाणे पण घालून घ्यायचे। टोमॅटो थोडी हळद घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं। कारण कणसं उकडताना मी कणसाचं दाणे उकडताना त्यात मी मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मी थोडं घालते। चांगला आता शिजलेला आहे, चांगला तळलेला आहे। त्यात आता हे स्वीट कॉर्नचे वाटून घेतलेलं मिश्रण घालूया आपण। किती छान दिसतंय बघा, मस्त पैकी नाश्त्याला मस्तच आहे। आता हे 2 मिनिटं झाकून ठेवू आपण बारीक गॅस। आपण चांगलं मुरलेलं आहे, मस्त झालं चिवडा। कोथिंबीर घालायची। आता मी गॅस बंद करते, सर्व करते। ही रेसिपी आता तयार आहे, कणसाचा चिवडा। स्वीट कॉर्न घ्या किंवा साधी कणसं आणली तरी चालते, छान होते चवीला। अशा पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।